अरे या मुली एवढ्या एवढ्या इमोशनल का असतात, एवढ्या सेन्सिटिव्ह का असतात, एवढ्या मूर्ख का असतात? कुटुंबाचा एवढा विचार, हातात आलेलं एवढं खबाड कुठलाही विचार न करता आपल्या घरच्यांच्या नावावर करून टाकायचं. तिने काय केले ते नीट सांग ना. तुझ्या बोलण्यातून काहीच कळत नाही मला. त्या म्हाताऱ्याने मरताना माझी वाट लावलीच होती आणि त्याच्या या पोरीने माझी आणखी वाट लावली. कशी? त्या दादासाहेबांनी आपली सगळी इस्टेट मरताना राजनंदिनीच्या नावावर केली. तर मग हेच तर पाहिजे होतं ना आपल्याला. ऐक जरा, खरा बॉम्ब पुढे आहे. आणि या राजनंदिनीने, या मूर्ख मुलीनी आपली सगळी इस्टेट त्या जयदीप आणि आईसाहेबाच्या नावावर केली. काय सांगतोस? म्हणून तर माझा तळतळाट होतोय ना. मग मग आता काय पुढं काय? आता ही इस्टेट तुझ्या हाती यायचा काही चान्स नाही विक्रांत. इतक्यात तरी काही चान्स दिसत नाही मला. काहीतरी करायला लागेल, असं थांबून चालणार नाही. काहीतरी मार्ग याच्यातनं काढायला लागेल. म्हणजे आयुष्यभर तुला राजनंदिनीच्या तालावर नाचावं लागणार आणि तुझ्यामुळे मला सुद्धा. हे ग बस, तू जरा शांत बस. बरं जाऊ दे, तुला काय खायला आणू का? का डायरेक्ट चेअर्स करूया? नाही म्हणजे जरा शांत होशील. नुसतं बसून काय होणार नाही. आता दुसरा काहीच इलाज नाही. फसलायस तू आता. राजनंदिनीला सारखा आता हाजी 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 करत बसावं लागणार आयुष्यभर. नाही 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 नाही, मी हरणार नाही. नाही, हा विक्रांत कधीच हरणार नाही. कळलं तुला? मी अजिबात हरणार नाही. इथपर्यंत आलोय मी. आता मागे फिरणार नाही. अंबाबाईचा उदा उदा, अंबाबाईचा उदा उदा. तू आई जिकडे घेऊन जाते तिकडं मी आई येते. देवी आई तुझ्या दाराशी घेऊन आली आज. ये. या बस. तुम्ही बसा, मी आलेच. हा आहे, हे घर लय मोठं आहे. हो ग पोरी. गेल्या वेळेला हे बिस्किट एका मुलीला खूप आवडलं होतं. रेणुका इथे ये. ये. गेल्या वेळेला हे बिस्किट आवडलं होतं ना? हा घे. आहे, मी घेऊ? घेऊ दे ग तिला. घे. आता घे. सगळीच तुझी आहे. घे. खा. काळजीत दिसतेस पोरी. समजलं मला. देव त्यांच्या आत्म्यात शांती देव. समद ठीक होईल. काय ठीक होईल? एका पाठोपाठ एक धक्के मिळतात मला. ज्याचा जन्म होतो त्याचं मरणही ठरलेलंच असतं पोरी. जन्म मरणाचा फेरा कुणाला चुकलाय? हो, पण जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण होतात कधी कधी. त्याचं काय करायचं? तुला तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तरं मिळतील पोरी. कोण देणार उत्तर? दादासाहेब गेले, माझे प्रश्न तसेच राहणार. काळजी करू नकोस. ती देवी आहे तुझ्या पाठीशी आहे. आता एक मिनिट. हा बघ, हा फ्रॉक कसा आहे? आवडला? आवडला. आवडला. आभारी आहे तुमची. समध्यांना जीव लावतेस पोरी, पण हे जग आपल्यासारखं नसतं. तू समध्यांचा चांगला विचार करतेस.
पर समदे तुझा चांगला विचार करीत नाही. ओटीभर देवी आईची. सावध राहा पोरी. लोक तुझ्या वाईटावर आहेत. कोणावर बी विश्वास ठेवू नगस. अंबाबाईचा उदो उदो. राजनंदिनी सरंजामाच्या प्रॉपर्टीचे पेपर्स रेडी झाले की मला ताबडतोब कळवा. ते खूप अर्जंट आहे. नमस्कार. नमस्कार. मी विक्रांत सरंजामे. हो हो ओळखतो मी. बसा. तुम्ही आता पेपर्स बोलत होतात ना राजनंदिनीच्या, म्हणजे त्या इस्टेटी संबंधीच्या पेपर्स. आय एम सॉरी, पण त्याबद्दल मी तुम्हाला काहीच डिटेल्स देऊ शकत नाही. तुमचं काही वेगळं काम आहे का? नाही हो, त्यासाठीच तर मला राजनंदिनीने पाठवलंय. म्हणजे ते जर तयार झाले नसतील तर बरंच आहे, कारण तिचा एक निरोप आहे. निरोप? हा, म्हणजे राजनंदिनीकडनं दादासाहेबांच्या मृत्यूपत्राविषयी मला सगळं काही कळलंय. म्हणजे त्याच विषयी मला बोलायचं होतं. म्हणजे बोलू ना मी, म्हणजे वेळ आहे ना तुम्हाला? नाही, वेळ आहे, पण मला जे बोलायचं होतं ते मी राजनंदिनी मॅडमशी बोललेलो आहे. मी या बाबतीत कोणाशी काही बोलू शकत नाही. ते अतिशय गुप्त आहे. माझ्यापासून काही गुप्त नाहीये दखणे साहेब. नसेल, पण मृत्यूपत्रासंदर्भातला एकही शब्द माझ्याकडून तुम्हाला कळणार नाही. का? अहो, मी जावई आहे सरंजामेंचा. मान्य आहे, पण दादासाहेबांची मला स्पष्ट सूचना होती की त्यांच्या मृत्यूपत्राचं वाचन हे फक्त राजनंदिनी समोरच झालं पाहिजे, इतर कोणासमोरही नाही. अहो, नका वाचू. मला माहिती आहे की त्या मृत्यूपत्रामध्ये काय आहे. त्याच्यामध्ये सगळी इस्टेट जयदीप आणि आई साहेबांच्या नावावर केली आहे राजनंदिनींनी, बरोबर ना? होय. हे सगळं त्यांनी मला सांगितलं. फक्त घाई गडबडीत ती तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरून गेली. कोणती? म्हणजे त्यांनी सगळी इस्टेट जरी आई साहेब आणि जयदीपच्या नावावर केली असली तरी सुद्धा बिझनेस सगळं मी बघणार आहे. हा, एवढा एक छोटासा बदल त्याच्यात करून घ्यायचा. म्हणजे कागदपत्र तयार नसतील ना तर लगेच चेंज करू नका ना. तुम्हाला मृत्यूपत्र म्हणजे काही गंमत वाटली? नाही, ते मला माहिती आहे वकील साहेब. मी तुम्हाला फक्त राजनंदिनींनी मला दिलेला निरोप दिला. अहो, नवरा आहे मी तिचा. एवढा विश्वास नाही का माझ्यावर? प्रश्न माझ्या विश्वासाचा नाहीच आहे, पण त्यांनी तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितलेली दिसत नाहीये. कुठली? दादासाहेबांनी त्यांच्या मृत्यूपत्रात एक अशी अट टाकली आहे की ज्यामुळे त्यांची संपूर्ण इस्टेट आणि बिझनेस कुणाच्याही नावावर ट्रान्सफर होऊ शकतो, पण फक्त त्यांचा जावई विक्रांत याच्या नावावर कधीही ट्रान्सफर होऊ शकत नाही. कधीच नाही. काय? होय. म्हणजे अगदी जयदीप आणि आईसाहेबांनी ठरवलं तरीही ते तुमच्या नावावर करू शकत नाही. तुम्ही काही चहा पाणी वगैरे घेणार? चहा पाणी काही घेणार का? नाही, नको. ठीक आहे, तुम्ही येऊ शकता.
बॉय. तू सगळं फिनिश केलंयस, हे पण संपवून टाक ना. गुड बॉय आहेस ना तू. मला गुड बॉयची गोष्ट सांग. गुड बॉयची गोष्ट बर. सो एकदा एक बॉय होता जयडू सारखा. माझ्यासारखा? हो. तो त्याचं जेवण अर्धवटच जेवायचा. म्हणजे तो प्लेट फिनिश नाही करायचा? नाही. आणि म्हणून त्याचे आई बाबा त्याला खूप ओरडायचे. माझे बाबा अजून कसे नाही आले? सांग ना, बाबा कधी येणार? बाबा ते देवाकडे गेलेत ना? हो बाळा. आणि ते परत नाही येणार. का? कारण देव बाप्पाला ते खूप आवडतात. मला पण माझे बाबा आवडतात. मला माझे बाबा हवेत. जयदीप. जयदीप. कसं होणार आहे का आता सगळं? कसं समजावायचं याला? मी आहे ना. मी सांभाळेन सगळं नीट. तुम्ही काळजी करू नका आईसाहेब. ताईसाहेब, कोणीतरी ही फुलं पाठवली. फुलं? आता सुतकात कोणी पाठवली फुलं आपल्याला? कोणी दिलं? कोणीतरी फुलवाला पोरगा होता, तो देऊन गेलाय. कोणी पाठवलंय का गुच्छ? बघते. चिंतेत आहात ना? वडिलांच्या मृत्यूबद्दल मनात शंका आहेत तुमच्या. खरं ऐकायचं असेल तर मला भेटा. तुमच्या उपयोगाची माहिती मी देऊ शकतो. आज रात्री 8 वाजता सावरकर मार्ग रोड नंबर 2. हरामे म्हातारा. काय झालं? मला जे बोलला ते अशा पद्धतीने खरं करून दाखवलं असं वाटलं नव्हतं मला. वाट लावली माझी. तू भेटलास का वकिलाला? तोच तुझा पुढचा प्लॅन होता ना? भेटलो. ऍडव्होकेट दखणे डॅम्बिस माणूस आहे. का? का काय? त्या दादासाहेबांचा आणि राजनंदिनीचा लॉयल येतो. माझी डास फिजू दिली नाही त्यांनी. म्हणजे त्यानं मला अशी एक गोष्ट सांगितली जी मला राजनंदिनीने सांगितली नव्हती. लवकर सांग, चांगली का वाईट? अर्थात वाईट. त्यानं मला अशी एक गोष्ट सांगितली जी मला राजनंदिनीने सांगितली नव्हती. लवकर सांग, चांगली का वाईट? अर्थात वाईट. मग आता काय करा भजन. एकतर आधीच ती इस्टेट्स त्या जयदीप आणि आईसाहेबाच्या नावावर केली, त्यात पुन्हा ही 8. आता काय खरंच दादासाहेबांनी आपली वाट लावली. मी प्रयत्न सोडणार नाही विलास. तुझ्या बायकोला तुला सारखं खुश ठेवावं लागेल. ठेवीन. तुला तिच्याबरोबर संसार पण करावा लागेल. तेही करेन. तिचं मन जिंकण्यासाठी मला जे जे काही करावं लागेल ना ते सगळं करेन. आणि या सगळ्याची सुरुवात तुला एक सरप्राईज देऊन करेन. सरप्राईज? दादासाहेबांच्या मृत्यूचं गूढ म्हणजे काहीतरी गडबड आहे. मलाही शंका आली होती, पण कशावरून चिठ्ठी पाठवणारा जो कोणी आहे त्याला खरंच काहीतरी माहिती असेल. विश्वास ठेवू की नको? आईसाहेब, मी जरा जाऊन येतो. आत्ता? अगं जेवायचं नाहीये का? इच्छा नाहीये. का? आले. राजनंदिनी, हे कशासाठी? तुझ्यासाठी. तुझ्या चेहऱ्यावरचा हसू परत यावं म्हणून.
साहेब अजून जेवण व्हायचेत ना सगळ्यांचे? हो, पण हिला इच्छा नाही असं म्हणते. इच्छा कोणालाच नाहीये, पण आपण सगळे बाहेर जाऊया आज डिनरला. नाही, आज नको, मला काम आहे. राजनंदिनी, ते एवढं म्हणतात तर जाऊया ना आपण. जयदीप सुद्धा खुश होईल. मला काम आहे, तुम्ही सगळेजण जा. तू नसशील तर आम्ही जाऊन काय करणार आहोत? काय हरकत आहे? पण इतकं काय अर्जंट काम आहे? आता जायलाच हवं का? होय, काय काम आहे? आलेच. राजनंदिनी मॅडम. जालिंदर सर, तुम्ही? हो, मीच तुम्हाला इथं बोलावलंय. म्हणजे त्या बुकेमध्ये चिठ्ठी तुम्ही पाठवली होती? हो. पण मला जे बोलायचंय ते फोनवर बोललो असतो तर कदाचित तुम्ही विश्वास ठेवला नसता. हे माहीत असूनही तुम्ही मला इथं का बोलवलंय? पण इथे येण्याचा निर्णय तुम्हीच घेतलात ना, आणि तो योग्य आहे. कशावरून? हा फ्रॉड नाहीये. मी आजवर कधीही कुठलाही फ्रॉड केलेला नाही. खरा फ्रॉड माणूस तुमच्या घरात बसलाय. तोंड सांभाळून बोला जालिंदर साहेब. तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल बोलताय. तेच तर दुर्दैव आहे की तो तुमचा नवरा आहे. अहो, काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय. ऐकून त्रास होईल तुम्हाला, पण सत्य काय हे कळावं म्हणून तुम्हाला इथं बोलावलंय मी. आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवेन असं का वाटतंय तुम्हाला? आज नाही तर उद्या तो तुम्हाला ठेवावाच लागेल. मॅडम प्लीज, नुसतं ऐकून तरी घ्या. विश्वास नाही बसला तर द्या सोडून, पण मला एकदा बोलू द्या. आणि तसंही माझं बोलणं खोटं ठरवण्यासाठी तुम्हाला माझं बोलणं ऐकावं तर लागेलच ना. तुम्हाला आठवत असेल, माझ्या कंपनी बरोबर डील करण्यासाठी तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आला होता, आणि त्याच वेळेस तिथं गजा आला काम मागण्यासाठी. तुमच्या सांगण्यावरून मी माझ्या कंपनीत त्याला नोकरी दिली, आणि आल्या आल्या त्याने पहिलाच झटका दिला. मेहतांकडे माझ्या खोट्या सहीचं कॉन्ट्रॅक्ट पाठवलं. खरं तर मेहतांबरोबर मला कॉन्ट्रॅक्ट करायचं नव्हतं, पण त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबरचं डील कॅन्सल केलं. दादासाहेबांना ते रिन्यू करायचं होतं, पण दादासाहेब गेले आणि ते कॉन्ट्रॅक्टही तसंच राहून गेलं. कच्च्या मालासाठी मी मार्केटमधून पैसे उचलले होते. काम दोन्हीकडून मिळालं नाही. कंपनी नवीन असल्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. रस्त्यावर आलोय मी गजा पाटीलमुळे. तुम्ही तुमच्या चुकांची जबाबदारी विक्रांतच्या डोक्यावर का टाकताय? तुम्हाला तुमची कंपनी नीट चालवता आली नाही. मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. विक्रांत सरंजामे ग्रुपसाठी काय करतोय ते मी बघतेय. यातही त्याचा नक्कीच काहीतरी डाव असतो. हो, इतकी खात्री आहे तुम्हाला? होय, आणि ती दादासाहेबांनाही होती. त्याची नियत कळली होती दादासाहेबांना, आणि म्हणून विक्रांतनं दादासाहेबांचा खून घडवून आणला असं म्हणायचं का तुम्हाला? होय. तोंड सांभाळून बोला जालिंदर साहेब. खुनाचा आरोप लावताय तुम्ही माझ्या नवऱ्यावर. दादासाहेबांना सुद्धा गजाचे हे धंदे माहीत झाले होते. काळजी वाटत होती त्यांना, कंपनीची आणि तुमची सुद्धा. मला माहिती आहे ना. म्हणून विक्रांतनं त्यांचा मृत्यू घडवून आणला. काय वाटेल ते बोलाल का तुम्ही? मला दाट संशय आहे त्यानेच काहीतरी कांड करून दादासाहेबांना मारलंय. बस, आता एक जरी शब्द जास्त बोलला तर पोलिसांच्या ताब्यात देईन मी तुम्हाला. द्या ना, पोलिसांच्या ताब्यात द्या. असाही मी उद्ध्वस्त झालोच आहे. मला काही फरक पडणार नाही, पण मी तुम्हाला सावध करतोय. नको तेवढा विश्वास नका ठेवू त्या गजावर. बस बस, जस्ट शट अप, शट अप, शट अप. शिरपूरकर नावाचा माझा एक माणूस आहे. त्याला विचारा आणि खात्री करून घ्या. त्यावर त्याचा नंबर आहे.